देवापूरवर शोककळा. रोहित ज्योतिराम बाबर यांचं अकस्मात निधन. देवापूरचे सुपुत्र तरुण व होतकरू टेनिस बॉल क्रिकेटपटू वयवर्ष 28 यांचं अल्पशा आजारानं मुंबई इथं दुःखद निधन झाले. कावीळसारख्या आजारानं त्यांना अचानक झालेला अंत संपूर्ण मान तालुक्यासाठी मोठा धक्का ठरलाय. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई येथील DMK जावळी सहकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवली होती. आयुष्यात स्थैर्य येत असतानाच नियतीनं त्यांच्यावर घाला घातला. मेहनतीनं उभं केलेलं त्यांचं स्वप्न अचानक अर्धवट राहिलं. रोहित बाबर हे केवळ कर्मचारी नव्हते, तर एक उत्कृष्ट खेळाडू होते. महाविद्यालयीन काळापासूनच विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली. मुंबई जिल्हा बँक असोसिएशनच्या स्पर्धेत त्यांनी दमदार खेळ करून जावळी बँक मुंबई संघाला यश मिळवून दिलं होतं. तसेच सातारा जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही मान तालुक्याचे नाव उज्ज्वल केलं होतं. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या हसऱ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. आज त्यांच्या जाण्यानं प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. ते प्रसिद्ध पत्रकार आणि यांचे भाचे होते. माने कुटुंबावरही या घटनेनं शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिणी, चुलते आणि 2 मामा असा मोठा परिवार आहे. उद्या देवापूर स्मशानभूमीत त्यांचा अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात पार पडणार आहे. एखादा जर बॉल डॉट गेला तर कदाचित डगआउट मधून असं म्हटलं देखील जातं की हा काय खेळतोय, बॅटिंग करतोय की काय असं देखील म्हणतात. परंतु त्याला न जोखमता अगदी फलंदाजी करत आपल्या बॅटीतून धावा अगदी जमा केल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर ज्याच्या बॅट मधून तब्बल 57 धावा फुटल्या गेल्या. अर्थातच या अगदी पूर्ण टुर्नामेंट मध्ये बॅटर आहे नाव रोहित बाबर. वेलकम टू स्टेज. रोहित, विनंती करतो संचालक यांना विनंती करतो की आपल्या शुभा मॅच तुमची पाहायला मिळाली नाहीये, परंतु तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.